इचलकरंजी आणि हातकणंगले तालुक्यातील असंख्य लिंगायत समाज बांधवांनी ओबीसीची अट काढा, सरसकट लाभ द्या या मुख्य मागणीसाठी प्रांत कार्यालयावर भव्य पदयात्रा काढून सरकारला थेट इशारा दिलाय। सरसकट लाभ दिला नाही तर कोल्हापुरात लाखोंचा मोर्चा काढण्याची गर्जना वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी केली आहे। मागण्यांचं निवेदन श्रेष्ठदान संजय काटकर यांनी स्वीकारलं। इचलकरंजी आणि हातकणंगले तालुक्यातील असंख्य लिंगायत समाज बांधवांनी ओबीसीची अट काढा, सरसकट लाभ द्या या मुख्य मागणीसाठी प्रांत कार्यालयावर भव्य पदयात्रा काढून सरकारला थेट इशारा दिलाय। इचलकरंजीत श्री नाबा घोरपडे चौकातून पदयात्रेला प्रारंभ झालाय। महात्मा गांधी पुतळा चौक, कॉम्रेड के.एल. मलाबादे चौक, शिवतीर्थ मार्गे प्रांत कार्यालयात पदयात्रा पोहोचली। यावेळी महात्मा बसवेश्वर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हम सब एक है अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेलं। या पदयात्रेत हातकणंगले तालुक्यातील असंख्य समाज बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। समाजाच्या हक्कासाठी गट तट विसरून सर्वजण एकवटले होते। 9 ऑगस्ट 2023 रोजी स्थापन झालेल्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या लाभासाठी सरकारनं केवळ ओबीसी प्रवर्गातील लिंगायत समाजालाच पात्र केले। त्यामुळे खुल्या प्रवर्गातील 80% पेक्षा अधिक बांधव वंचित राहतात, हा थेट अन्याय असल्याचा आरोप करण्यात आलाय। समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसाय आणि महिलांना गृहउद्योगासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज असल्यानं ओबीसीची अट तत्काळ रद्द करून सरसकट लिंगायत समाजाला लाभ मिळावा, तसंच महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे। पुढील लढा कोल्हापुरात होईल आणि तो लाखोंच्या उपस्थितीत गाजवला जाईल। जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंचांनी या लढ्यात एकत्र यावं असंही अशोकराव स्वामी यांनी सांगितलंय। लिंगायत समाजाच्या महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्षपदी संजय तेलनाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असंही स्वामी यांनी सांगितलं। त्यांच्या एका हाकेला धाव देऊन हजारो समाज बांधव आज एकत्र आल्याबद्दल आभार व्यक्त केले। दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी लिंगायत समाजाच्या मागण्यांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचं पत्र इचलकरंजी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे आणि पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी समाजाला दिले। यावेळी लिंगायत समाजाचे गजानन अण्णा सुलतानपुरे, अण्णासाहेब शहापुरे, विलास मामा गाताडे, प्रसाद खोबरे, भाऊसाहेब वाणी, प्रकाश पाटील, प्रमोद पिरगोंड पाटील, युवराज माळी, प्रकाश हावळे, बाबू पनोरी, प्रदीप दरिबे, शशिकांत नेजे, शीतल दत्तावाडे, राजू कोरे, अमित खोत, बिराजदार सर, संग्राम स्वामी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।